नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कमी खर्चामध्ये जे शेड आपण कसा बनवला आहे तुम्हाला दाखवितो। हा शेड कमीत कमी 20 शेड्या राहू शकतात एवढा शेड आहे। बघू शकता की याची जी लांबी आहे ती 30 फूट आहे। म्हणजे पूर्ण अशी इथपासून जर तुम्ही पकडले तर इथपर्यंत जी आहे ती 30 फूट लांबी आहे। आणि जर अशी चौरस पकडलं तर म्हणजे रुंदी तर ते 25 फूट आहे। आणि समोर जे तुम्हाला हे खाली स्पेस दिसत आहे हे आपण पावसाळ्यामध्ये जे शेड्या जे आहे ते चारा खातील त्यासाठी आपण इथे ठेवलेलं आहे। जेणेकरून पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी चालू राहील तेव्हा आपल्या शेळ्या ज्या आहेत त्या इथं पद्धतशीरपणे दिवसभर चारा खाते। हे बघू शकता त्याच शेडमध्ये आपण गावरान कोंबड्याचं पण पालन करतो। तर इथं गावरान कोंबड्या ठेवण्यासाठी सुद्धा छोटासा एक छोटा नाही म्हणता येईल डबल मधली आपण पिंजरा जे आहे तो बनवला आहे। इथं संपूर्ण आपल्या कोंबड्या रात्रीच्या वेळेस वरती राहतात। याच्यामध्ये अंडे टाकण्यासाठी सुद्धा आपल्या कोंबड्या येतात। बघू शकता सध्या अंडे टाकलेले नाहीत। तर हा जो शेड आहे तुम्ही बघू शकता आतमधून की हे बघा आपण याच्यामध्ये कमीत कमी खर्च लागावा म्हणून टीनाचा जे आहे वापर केला आहे। भिंतीचा वापर न करता टीनाचा वापर केला आहे। त्याच्यावरती आपण जे आहे ते जाळीचा वापर केला आहे जेणेकरून आपली हवा जी आहे हवा खेळती राहील आणि जनावराला सुद्धा भीती राहणार नाही। त्याकरिता आपण जाळीचा उपयोग केला आहे। हे वरती बघू शकता आपण जे आहे ते सिमेंट पोल वापरले। इथे सिमेंटच्या पोलवर बांबू आहे। बांबू अनामनामध्ये जे आपण जे आहे ते एक एक बल्ली टाकलेली आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते आपल्याकडे जुन्या शेडचं जे आहे ते बोरं होतं हे बोरा टाकून घेतलेलं आहे। आणि या साईडला बोरे आहे आणि या साईडला बघू शकता कडे आहेत। आमच्याकडे कडे म्हणतात त्याला। तर हे पाटकांबीचे कडे आहेत ते हे पाटकांबीचे कडे आपण टाकून घेतलेले आहे। तर आणि त्याच्यावरती हे तुम्हाला काळा काळा दिसत आहे तुम्ही बाहेरून पण बघितलं की आपण याच्यावरती जे पाल टाकला आहे। पाल कशामुळे तर खर्च कमी व्हावा त्याच्यामुळे। कारण इथं जर टीन टाकायचं काम झालं असतं तर टीनेचा खर्च हा किमान 25 ते 30 हजारापर्यंत गेला असता एवढ्या शेडला। म्हणून सध्या आपण ताडपत्रीच टाकलेले आहे। तर बघू शकता या साईडला जे आपण पार्टिशन केलं इथून एक टीन लावली वरती येडू बांधली आहे जेणेकरून आपल्या जे शेड्या आहेत त्या साईडला जाणार नाही। आणि इथे जे आहे ते आपण गेट ठेवलेलं आहे। तर या गेटमधून आपण या साईडला बघू शकता कशा प्रकारे भुसकट ठेवण्यासाठी जे सुद्धा आपण जे जागा केलेली आहे। तर बघा कशा प्रकारे सुका चारा पावसाळ्यासाठी आपल्याला खूप गरजेचं आहे। पावसात याचा खूप काम पडणार आहे। हे वरती बघू शकता हे नेपियर आहे। नेपियर आपण सुकवून ठेवलेलं आहे। याचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी येणार आहे तर चॅनलवर राहा तुम्हाला नक्की कळेल। तर हे जे बॅरल आहेत या बॅरलमध्ये दाणा आहे। दाण्यासुद्धा याच्यासाठी पावसाळ्यासाठी ठेवला आहे। तर हा जो शेड आहे बघू शकता चारही साईडने कशा पद्धतीने कमी खर्चामध्ये जे आहे आपण जे आहे तयार केलेला आहे। तर बघू शकता कशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे। हे येडू आहे येडूचे काचवे घेतले आहे आपण जेणेकरून पकड मजबूत राहावी त्याकरिता। तर बघू शकता या शेडचा टोटल कॉस्ट जर पकडला तर आपल्याला 40 हजारापर्यंत गेला असेल। 40च्या वर नाही गेले। 40च्या ह्याच्यामध्ये 20 शेड्याचा पद्धतशीर शेड माझ्या मते तरी खूप महागडा नाही आहे। कारण 20 शेड्यांचा जर प्रॉपर एवढा 30 बाय 30चा किंवा 30 बाय 40चा जर शेड आपण बांधतो म्हणलं अँगल टीन विण पकडून तर तो किमान कमीत कमी 2 लाखापर्यंत जातो। तर हे 40,000 रुपये मला वाटत नाही की खूप जास्त असेल शेळी पालनाच्या मानानं। तर तुम्ही सांगा शेड कसा वाटला। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सोबत राहा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय जवान, जय किसान।